शक्तीपीठ महामार्गाविरोधात मुंबईतील आझाद मैदानात शेतकऱ्यांनी आंदोलन जे सुरू केलं होतं त्या आंदोलनाला आता तुर्तास स्थगिती देण्यात आली। या आंदोलनात 12 जिल्ह्यातील 3000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला। काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि शेतकरी नेते राजू शेट्टी या आंदोलनामध्ये सहभागी होते। तुर्तास्तरीय आंदोलनाला आता स्थगिती देण्यात आली, मात्र इशारा मात्र आता अद्याप सुद्धा कायम आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात मुंबईतील आझाद मैदानात शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन हे तुर्तास स्थगित करण्यात आलं। या आंदोलनात 12 जिल्ह्यातील तब्बल 3000पेक्षा जास्त शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होते। काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि शेतकरी नेते राजू शेट्टी या आंदोलनामध्ये सहभागी होते। शक्तीपीठ मार्गाविषयक हजारो लोक आझाद मैदानावर विरोध म्हणून बसलेले आहेत आणि म्हणून या मार्गाला एक जनतेचा विरोध आहे आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा होणार नाही अशा प्रकारची घोषणा केलेली सभापती महोदय। तरी याच्यात शासनाने भूमिका स्पष्ट करावी अशी माझी विनंती आहे की कारण जनतेचा एवढा विरोध असताना पॅरलल रस्ते सगळे उपलब्ध असताना अशा पद्धतीनं एखादा रस्ते झाले पाहिजे विकासासाठी आवश्यक आहे, मान्य मला, परंतु एक जनतेच्या भावना सुद्धा सरकार जपणार का जी आज पुढे त्यांनी पहिला विरोध ज्यावेळी नोटिफिकेशन निघालं त्यावेळी त्या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे आपला गैरसमज यात नव्हता असं माझं प्रामाणिक मत आहे। एक्झिस्टिंग रस्त्याला जोडणारे अनेक रस्ते आपण करू शकतो। 86,000 कोटी वसूल करायचे झाले तर दरवर्षी 3,000 कोटी आणि 60 लाख वाहनं या रस्त्यावरनं जावी लागतील। माझी विनंती आपल्याला की याचा फेरविचार आपण करावा। शासनाची भूमिका स्पष्ट आहे। शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे, मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये। हा महामार्ग मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग आहे आणि म्हणून माझी आपल्याला ही विनंती आहे, आपण त्याच्यामध्ये मध्यस्थी करावी। त्यांच्या अडचणी असतील तर आमच्याशी चर्चा करावी, त्या चर्चेतनं आपण मार्ग काढू।